कोल्हापूर महानगरपालिका येथे भव्य शुभारंभ झालेला आहे आणि महायुतीचा एक पहिला महापौर म्हणून त्याचा मला मान मिळाला आहे। या अनुषंगाने सर्वच कोल्हापूर वासियांचे मायबाप लेखांचे सगळ्यांचेच मनापासून नागरिकांचे आभार मानते की त्यांनी हा बहुमान मला मिळण्याची संधी त्यांच्यामुळे मला आज मिळाली। कोल्हापूर शहरामध्ये तुम्ही जर पाहिलं असेल तर ऑनगोईंग खूप सारे प्रोजेक्ट्स आहेत। तुम्ही जर बघितलं तर केंद्राच्या खूप साऱ्या योजना ज्याच्या अनुषंगाने खूप सारा फंड आपल्याला मिळालेला ऑलरेडी आहे, परंतु काही रखडलेले प्रोजेक्ट्स आहेत त्याच्यामुळे आज कोल्हापूर शहराची अवस्था ही पाहत आहात अतिशय दयनीय आहे। त्यामुळे पहिल्यांदा जे ऑनगोईंग प्रोजेक्ट्स आहेत त्याच्याकडे मी लक्ष देणार आहे। त्याचबरोबरीने आज तुम्ही बघितलं काही जंजीज आहेत त्यांच्याकडे खूप चांगल्या आयडियाज असतात आणि त्या जंजीजना हाताशी घेऊन खूप चांगल्या पद्धतीचं शहराचं सुशोभीकरण असू दे किंवा चांगले प्रकल्प आणायचे असतील त्या अनुषंगाने त्यांची मदत घेणार आहे। आज तुम्ही पाहिलं असेल तर कोल्हापूर शहरामध्ये स्वच्छता हा प्रामुख्याने विषय आहे। त्याचबरोबरीने वाहतूक कोंडी ज्याच्यामध्ये 20-30 वर्षाच्या काही कार रस्त्याच्या कडेला आहेत आणि त्या पहिल्यांदा हटवणं आणि मग या सगळ्या प्रक्रियेमध्ये ज्यावेळेला वाहतूक नियंत्रित आणायची असेल तर अधिकाऱ्यांच्या बरोबरीने सगळ्यांनाही माझं एक विनंती असेल की पदाधिकारी असू देत किंवा अधिकारी असू देत यांनी सुद्धा या सगळ्या अतिक्रमण हटाव या सगळ्या मोहिमेमध्ये सगळ्यांचं सहकार्य असायला पाहिजे। बऱ्याचदा असं पाहिलं गेलं एक अनुभवाची शिदोरी माझ्या पाठीशी आहे की पदाधिकाऱ्यांचा सुद्धा त्रास जेव्हा अतिक्रमण हटवतो त्यावेळेला अधिकाऱ्यांना होतो, परंतु या अनुषंगाने अतिशय पारदर्शक महापौर म्हणून माझं कामकाज असेल ज्याच्यामध्ये जिथे काही चुकलेलं आहे जिथे काही इलिगल गोष्टी आहेत तिथे कोणालाच माफी नाही आणि फक्त केवळ आणि केवळ कोल्हापूर शहराची शिस्त याकडे पाहिलं जाईल। गार्डनचे काही विषय आहेत ज्याच्यामधून खरं तर आज कोल्हापूर महानगरपालिकेची आर्थिक जी घडी आहे ती विस्कटलेली आहे आणि म्हणून काही CSR मधून काही अशा रोटरीज क्लब असू देत किंवा अशा काही क्लब्स यांच्या अनुषंगाने त्यांची मदत घेऊन आपण चांगल्या पद्धतीनं कोल्हापूर शहराचा विकास करण्याचा माझा मानस आहे। मॅडम, भ्रष्टाचाराचा मुद्दा कोल्हापूरच्या महापालिकेचा राज्यभर गाजला। प्रशासक राजमत कालावधीमध्ये जे कारभार झाला त्याची काही श्वेतपत्रिका वगैरे आपण काढणार आहे का आपल्या काळात? नक्कीच काढणार आहे आणि जे काही चुका असतील किंवा जे काही निर्णय कठोर सुद्धा जर काही घ्यायला लागतील तर ते पारदर्शकपणे मी नक्कीच घेईन।